मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। नमस्कार मित्रांनो, मी दोनदा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता, पण सिस्टममध्ये काही एरर येऊन गेला, त्यामुळे दोन व्हिडिओची मेहनत वाया गेलेली। त्यामुळे एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवतो मी, पुन्हा रेकॉर्ड करतोय तिसऱ्यांदा शॉर्ट व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुम्हाला फक्त लेवल समजते निफ्टीमध्ये कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार आहे। कारण की मी मोठा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर सिस्टममध्ये एरर येऊन जाते। ठीक आहे, तर आजच्या दिवशी मार्केट आपल्याला थोडंसं साईडवेज दिसलं बघा। खाली सपोर्ट घ्यायचं ह्या लेवलवरती 22,670 वरती मार्केट काय घ्यायचं, सपोर्ट घ्यायचं। हा सपोर्ट मार्केटने आजच्या दिवशी ब्रेक केलेला नव्हता। आता मार्केटसाठी वरती रेजिस्टन्स असणार आहे 22,900च्या वरती। जोपर्यंत जर मार्केट 22,900च्या वरती उद्या जात असेल, म्हणजे फ्लॅट ओपन झालं समजा, आणि वरती या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल, सस्टेन होत असेल, तर वरती आपल्याला 23,000च्या लेवल पण इथे बघायला मिळू शकतात। ठीक आहे ना, कारण की आजची ॲक्टिव्हिटी बघा मार्केटची। मार्केट सुरुवातीला थोडं साईडवेज झालं, नंतर इथे ब्रेकआउट दिला, पुन्हा खाली आलं मार्केट, पण या सपोर्टला ब्रेक केलेलं नाही आहे। या झोनमध्ये मार्केटने वेळ घालवलेला होता, नंतर ब्रेकआउट दिला आणि वरती क्लोज दिलेला आहे। तर याचं कंटिन्युएशन पण उद्या होऊ शकतं। मार्केटचं स्ट्रक्चर असंच असतं मित्रांनो। जर कालच्या दिवशी मार्केट ट्रेंडिंग होतं, कालचा दिवस जर बघितला ना आपण, मार्केट ट्रेंडिंग होतं आणि आजच्या दिवस मार्केट आपल्याला थोडंसं साईडवेज होताना दिसलं। जर उद्या इथून पण ब्रेकआउट जर मिळाला तर मार्केट आपल्या ट्रेंडला इथे कंटिन्यू करू शकतं, म्हणजे प्राईसचं कंटिन्युएशन इथे होऊ शकतं आणि निफ्टी 23,000पर्यंत पण जाऊ शकते। मार्केट थोडंसं गॅपअप झालं ओपन, तर पुन्हा 22,800ची लेवल पण इथे आपल्यासाठी सपोर्टचं काम करू शकते। ही लेवल एक लेवल आहे, ही 22,800ची लेवल पण आपल्यासाठी इथे सपोर्टचं काम करणार, लक्षात घ्या। एक लेवल सपोर्ट आणि महत्त्वाचं सपोर्ट म्हणजे हा, कारण की मार्केट इथे यायचं, बाउन्स घ्यायचं। मल्टिपल टाइम मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे 22,670 वरती। आता उद्याच्या दिवशी जर हा सपोर्ट ब्रेक झाला ना, तर मग मार्केटमध्ये इथे येणार सेलिंग, मग विकनेस आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो। खाली सपोर्ट असणार 22,550ची लेवल, हा एक सपोर्ट, त्यानंतर 22,450ची लेवल, हे मार्केटमध्ये खाली काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे। आणि वरती रेजिस्टन्स 22,900चा, तो ब्रेक झाला तर निफ्टीमध्ये एक शार्प अप मूव्ह इथे येऊ शकतो। मार्केट आज होतं साईडवेज, म्हणजे मार्केटने एक प्रकारे आजच्या दिवशी इथे काय घेतला, पॉज घेऊन ते उद्या वरती पण जाऊ शकतो। खूप सारे स्टॉक होते, PSU बँकिंग सेक्टर, त्यानंतर CPSE बघा, डिफेन्स बघा, खूप सारे स्टॉक होते, त्यांच्यामध्ये पण रिकव्हरी झालेली। आणि परवाच्या दिवशी जी मोठी कॅन्डल मार्केटमध्ये बनलेली होती, त्या कॅन्डलला पण मार्केट कव्हर करत चाललेलं आहे आता। ठीक आहे, आणि ज्या लेवलला होतं मार्केट त्याच लेवलवरती येऊन पोहोचतंय। ठीक आहे, मार्केटमध्ये त्यामुळे संयम ठेवून काम करायचं असतो। तुमच्या पोर्टफोलिओमधले स्टॉक जे असतात होल्ड करायचे, त्यांना सेल करायचं नसतं। ठीक आहे ना, पॅनिकमध्ये सेल करत बसू नका त्यांना, डीपमध्ये बायच्या संधी आपण शोधल्या पाहिजे। आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असता स्टॉपलॉसचा वापर करायचा, मनामध्ये कधी स्टॉपलॉस पकडू नका। बहुतेक जण मनात स्टॉपलॉस पकडत असतात। जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, कोणी इंट्राडे ट्रेडिंग करत असणार, तर त्यांनी नक्की स्टॉपलॉस लावून काम केलं पाहिजे। मार्केट कुठेही पण जात असतं, आपण चुकू शकतो, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं। आपण म्हणतोय ना मार्केट अप ट्रेंडमध्ये जात आहे, अचानक ते ट्रेंड रिव्हर्सल देऊ शकतं। मग तुम्ही स्टॉपलॉस लावलेलं नसेल आणि अशा 1,000-2,000 पॉईंटच्या कॅन्डल जर बनल्या, तर तुम्हाला मोठे लॉसेस त्यामध्ये होऊ शकतात। त्यामुळे स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला। तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या। व्हिडिओ एकदम शॉर्ट, कारण की मोठा बनवतोय तर एरर येते सिस्टममध्ये। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद।